नमस्कार मित्रांनो, मुरंबा मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. ही सगळं क्रिकेट खेळून दमलेले असतात आणि मस्त बसतात. आता जानूने सगळ्यांसाठी सरबत आणलेलं असतं आणि नाश्ताही आणलेला असतो. काका म्हणतात, खरंच मज्जा आली, आज जाम मज्जा आली. जानू म्हणते, काका आपली टीम हारली आहे आणि मज्जा आली काय म्हणताय तुम्ही? जानू कमॉन, अगं खेळ आहे हा, हार जीत तर चालूच असते ना, एवढी काय सिरियसली? ए गब्बस, व्यवस्थित खेळलो असतो ना आपण तर जिंकलो असतो, पण आपण व्यवस्थित खेळलोच नाही, सिरियसनेस घेतलाच नाही. अक्षय म्हणतो, खरंच खरंच अभ्या सॉलिड मज्जा आली हा, किती दिवसातून क्रिकेट खेळलोय, काय आनंद वाटलाय, खरंच मला आहे ना आज काहीतरी वेगळंच फील झालं. अभि म्हणतो, हो यार खरंच मज्जा आली हा, खरंच छान गेम झाला ना आपला, सगळे एन्जॉय करत असतात आणि क्रिकेट खेळ आहे त्याबद्दल काहीतरी त्यांना छान वाटत असतं आणि सगळे एकत्र बसून नाश्ता करत असतात आणि सरबत पित असतात. आनंद, अभि, अक्षय त्यांच्यामध्ये आता जुगलबंदी चाललेली असती. दादा तू कायमच हरतो. हरत नाही मी, तुम्ही छोटे ना, छोटे लिंबू, म्हणून दोघांना राग येऊ नये की तुम्ही रडायला लागू नये म्हणून मी मुद्दाम हरायचो. दादा गप्प बसा, पहिल्यापासून तू मोठाच भाऊ आहे ना, मग रिस्पेक्ट म्हणून आम्ही थोडक्यात हरवायचो, जास्त काय हरवत नव्हतो, कारण तू जर रडायला लागला तर किती वाईट वाटलं असतं. आता सगळे हसत असतात, एक खेळीमेळीचं वातावरण झालेलं असतं. जानूही त्यांच्याकडे बघत असते आणि काकाही बघत असतात, कारण हे कौतुक लागत असतं. इतक्या दिवस तोंड फुगून बसलेली सगळी अगदी प्रेमाने एकत्र आलेली असतात आणि सगळं विसरून अगदी छान ते एन्जॉय करत असतात. आम्ही इतकी उडवत असतो, हे बघ क्रिकेटच्या बाबतीत आमचा कोणीच हात धरू शकत नाही, पहिल्यापासून आम्ही एक नंबरलाच आहे. काय हो बाबा? हो हो ओ, हरले म्हणून एवढं काय नाराज होताय? हो हो, स्पष्ट उत्तरही देता येत नाही का तुम्हाला? हो म्हणा की कॉन्फिडन्सली. आणि पहिल्यापासून आम्ही याला हरवतच आलोय आणि हाही हरतच आलाय. याला काय एवढं कळत नाही, ओघा आम्ही खेळतो म्हणून आम्हाला सपोर्ट करतो, स्वतःला काय जमत नाही याला. तुला माहिती का बहिणी, आत्तापर्यंतचे इतके रेकॉर्ड केले आम्ही दोघांनी की ते रेकॉर्डला लिमिट नाहीये. सगळे स्टेडियम आम्ही पालथे घातले, 5-5 दिवसांची टेस्ट मॅच, काय 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 सगळं काय आम्ही खेळलोय अगदी उत्तम, आणि प्रत्येक वेळेला प्राइज आम्हीच आणलंय. जानू म्हणते, काय म्हणताय? अगो हो, तुझे आमचे किस्से ऐकले ना तर ऐकतच राहशील. तसं ना आता नेहमी आमच्या मागे मागे आणि नेहमी हरत गेला, कधी जिंकला नाही, न घरी न बाहेर कुठे, आणि आत्ता आलाय मोठा क्रिकेटवाला. आनंद आता हात जोडतो आणि म्हणतो, ओके ओके, तुमच्या दोघांची जोडी हिट आहे, पण तुम्हाला माहिती आहे का तुमचा मोठा भाऊ सुपर हिट आहे. खरंच इतकं छान वाटत असतं, इतकं छान वातावरण असतं की कुणी म्हणणार नाही. थोड्या वेळापूर्वी सगळ्यांनी तंबोरे फुगवलेले होते आणि हा अभि अगदी एकटा राहायचा फुगल्यासारखा, इतके नॉर्मल झालेले असतात की बस. अक्षय म्हणतो, आम्ही दोघं सेम एजचे, इतकं पटायचं. हा मोठा आहे म्हणल्यावर करायचा दादागिरी कधी कधी, पण नेहमी हारायचा. दादागिरी करायला गेला आम्ही असं करायचो की त्याच्यावर दादागिरी करता येत नव्हती, मग त्याला डायरेक्ट आम्ही हारूनच टाकायचो. काका सांगा, बरोबर येणार आहे? हा काका आहे ना, काका नेहमी याला सपोर्ट करायचा. आम्ही लहान असून आम्हाला कधीच सपोर्ट केलं नाही, नेहमी याची बाजू घ्यायची आणि याला पाठीशी घालायचं, मग याच्यावरनं आम्हाला बोलणे बसायचे. बाबा आहे ना कायम पार्शालिटी करतात, एक दिवस असा नाही किंवा एक क्षण असा नाही की ते पार्शालिटी करत नाही. या दोघा बहीण भावंडांची इतकी बाबांनी पार्शालिटी केली, इतकी बाजू उचलून धरली की आपल्या दोघा भावंडांना कायम खाली नीचा दाखवलाय. शांत बसा अभि, उगाच काही बोलू नको, मी आयुष्यात कधी पार्शालिटी केली नाही. वा 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 वा, मग आनंदला आणि आध्याला काय उचलून नव्हते पकडत तुम्ही? असे उचलून धरायचे, उचलून दोघांना पार्शालिटीने नेहमी जिंकवायचे, पार्शालिटीने सगळं काही छान छान त्यांना, उरलेलं आम्हाला काय तर कच्चं लिंबू. वा वा वा, अहो कायमच तुम्ही सगळे मला सारखे येतात, तुम्ही दोघं काय आणि ते दोघं आहे, चारही बाळ मला अगदी सेम आणि सारखे, कधीच मी कुणाच्या बाबतीत पार्शालिटी केलेली नाहीये, कळतंय का? मावी म्हणतो, आत्ता मान्य करा की आम्ही बेस्ट आहोत, हा बेस्ट नाहीये. अहो मान्य करा. काका म्हणतात, हो हो हो, बेस्ट आहात बाबा तुम्ही, खरंच बेस्ट आणि ग्रेट सुद्धा आहात. आता अक्षय बोलायला लागलेला असतो, अभ्या तुला सांगतोय, तुला काकाला नाही, खरी टीम आपली आहे. घरात असू, ऑफिसमध्ये असू, क्रिकेट ग्राउंडवर असू, नाही कुठेही असू, खरी टीम आपलीच आहे. अभ्या लक्षात घे रे, काय चाललंय तुझं लक्ष आहे का? कुठली गोष्ट तू सिरियसली घेतो का? कसा वागतो, कसा बोलतो? अरे काही पद्धत राहिली आहे का तुला? जरा सिरियसली घे गोष्टी, आणि प्रत्येक गोष्टीकडे जरा सिरियसली आणि पॉझिटिव्हली जर लक्ष दिलं तर सगळं काही छान आणि बेस्टच होणार आहे. उगाच निगेटिव्ह थिंकिंगमध्ये जाऊन तू रिव्हर्स जाऊ नको प्लीज. आपण बेस्ट टीम आहे, मी आहे ना तुझ्या टीममध्ये, मग तू चेअरअप कर की, आणि सगळ्या गोष्टींना पॉझिटिव्हली घे. बघ कसं आपण जाऊया उडत उडत, अगदी उडणार आपण. तू असला ना की मी काहीही करू शकतो रे, फक्त अभ्यात तू मला साथ दे यार. अभि मात्र आता सिरियस झालेला असतो, अक्षय काय सांगतोय त्या बोलण्यावर विचार करत असतो.
अभ्या ऑफिसला कधी येतो कधी येत नाही, चालू मीटिंगमधून निघून जातो, कधी कधी तो तोंडच दाखवत नाही ऑफिसला. काय लावलंय रे? अरे रोज येत जा ऑफिसला. ऑफिसला तुझी गरज आहे, कामाला तुझी गरज आहे, एक चांगल्या माणसाची गरज आहे. अर्थाकडे लक्ष दे, तिला वेळ दे. तिला बाबांनी वेळ देणं गरजेचं आहे यार. तिला बाबांची गरज आहे. तू ऑफिसकडेही लक्ष दे आणि तुझ्या कामाकडेही लक्ष दे, कारण अर्थालाही तुझी गरज आहे आणि ऑफिसलाही, आणि सगळ्यात जास्त आम्हाला तुझी गरज आहे. त्यामुळे तू ना अभ्या जरा छान आणि नॅचरली वाग यार. तुझी वागतोय ना त्याने सगळ्यांना त्रास होतोय. थोडक्यात ना तू आम्हाला टॉर्चर करतोय. आता हा शांत झालेला असतो. अभिच्या एकाही शब्दाला तो उत्तर देत नाही. अभि जे बोललाय त्याला ते पटत असतं, त्यामुळे तो शांत झालेला असतो. येणारे कामाचा इतका लोड असतो अभ्या ऑफिसमध्ये, इतका लोड असतो की बस तू आला ना की माझा निम्मा लोड असा हलका होऊन जातो. आणि मुकादम इंडस्ट्री माझी एकट्याची नाहीये, आपली सगळ्यांची आहे. सगळ्यांनी मिळून चालवली तर अजून उभारी घेणार ना आपण. कळतंय का तुला? अभि आता मान हलवतो आणि हो असं म्हणतो. जानूला खूप हसू येतं आणि जानूला बरंही वाटतं की सगळं छान चाललंय. अभि आता नर्वस झालेला असतो आणि सोफ्यावरून उठून तो आता बेडरूम मध्ये चाललेला असतो. अक्षय त्याचा हात पकडतो, हा त्याच्या खांद्यावर हात ठेवतो. आय एम रिअली सॉरी, जेन्युअनली सॉरी म्हणतोय तुला मी. माझ्यामुळे तुला हे फिलिंग आलं. मी जर छान वागलो असतं तू असा सॅड नसता. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. इतकं त्याला गिल्टी फील होत असतं, इतकं गिल्टी फील होत असतं की तो जे वागलाय त्याचं रिअलाइज झालेलं असतं, खरंच मी चुकीचं वागलोय. तुला माहिती का अक्षा, मी ना असं एक वेगळ्याच झोनमध्ये निघून जातो रे. आणि मी स्वतःचाच विचार करतो, काय लाईफ आहे, काय माझ्या लाईफमध्ये काही एक नाहीये आणि करावं असं तर काहीच नाहीये माझ्या लाईफमध्ये. सगळं काही संपलंय. त्यामुळे मी ना एक विचित्र झोन असतो आणि त्या झोनमध्ये दिवसभर राहतो. आणि त्या झोनमध्ये मी काय करतो ना, खरं सांगतो मला लक्षात सुद्धा येत नाही मी काय करतो, कोणाला कसं बोललो, कोणाशी कसं वागलो, काय राहिलो, काही एक मला भान राहत नाही. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. तुम्हाला सांगू का, हे सगळं मला आरतीमुळे होतं. मला अजूनही तिची आठवण येते रे. मी तिला विसरू शकत नाहीये. त्याच्यामुळे मी काय वागतो काय बोलतो खरंच मला भान राहत नाही. सॉरी या, माझ्यामुळे मी किती लोकांना दुखवलं असेल आणि माझ्यामुळे किती लोकांना वाईट वाटत असेल. मी खरंच विचार केला नाही. मी माझ्या ह्याच्यामध्ये असतो का रे, मी तुमच्या कोणाचाच विचार करत नाही का. आता अभि आणि अक्षय बोलायला लागलेले असतात आणि अभिच्या मनात नेमकी काय चाललंय हे मन मोकळं करत असतो. तेव्हा आता काकाही मन लावून ऐकत असतात, आनंदही, आणि जानूला तर फार वाईट वाटलेलं असतं. हे बघ, त्यामुळे ना मला असं वेगळंच काहीतरी फील येतं. मी इतका अनलकी कसं आहे आणि सगळं काही माझ्याच बाबतीत कसं घडतं, माझ्याच लाईफमध्ये कसं घडतं. आणि तुझ्याकडे बघितलं ना अक्षय की मग लगेच वेगळं फील येतं. हा किती लकी आहे. सगळे उतार चढाव येतात तरी हा नॉर्मल आणि स्टेबल राहतो आणि सगळं छान छानच याच्या आयुष्यामध्ये घडतं. मग कुठेतरी मला जलस फील होतं आणि मग त्यातून मी असा वागतो. खरंच एक्स्ट्रीमली सॉरी. का वाटतो तुला हेवा? हेवा वाटूनच देऊ नको ना तू. नॉर्मली बघ की भाऊ आहे ना मी तुझा, मग भावासारखं बघ की हेवा का वाटतो. आणि अभ्या, तुझ्या बाबतीत मला काय वाटतं माहिती आहे तुला? तुझ्याबद्दल मला एक प्राऊड फील होतं. माझ्या अभ्याबद्दल मला एक गॅरंटी आहे, एक कॉन्फिडन्स आहे. तो काहीही सिच्युएशन असू दे, काहीही अगदी, तो हसत खेळत त्याच्यातून मार्ग काढतो आणि सरळ चालतो. तो आता मार्गही काढायला विसरलाय आणि हे कसले कॉम्प्लेक्स वगैरे घेऊन बसलाय रे. अरे अभ्या, नॉर्मल नॅचरल लाईफ जग की. हे जलच वगैरे हेवा वगैरे हे कुठे आलंय? इतका बिंदास कॅरेक्टर आहे तू आणि हे आता कुठल्या ट्रॅकवर चाललाय तू? मला खरंच तुझा हेवा वाटतो आणि तुझ्याकडे जी हिंमत ताकद आहे ती माझ्यातही पाहिजे होती. तो कॉन्फिडन्स, कुठेही कसंही काही असू दे डगमगायचं नाही, अगदी स्ट्रेट चालायचं, तसं वागरे तू. त्या गोष्टीचा मला तुझा हेवा वाटतो. कळतंय तुला? आणि हे बघ, मला खात्री आहे आता सुद्धा या सिच्युएशनला सुद्धा तू मार्ग काढशील आणि व्यवस्थित आपली लाईफ सेटल करशील. नाराज व्हायचं नाही रे. नाराज होऊन काय होते, आपण अजून तेवढं रिव्हर्स जातो. आहे त्या परिस्थितीला सामोरं जायचं आणि पुढे वाट चालायला सुरुवात करायची. कळतंय का तुला? अक्षयने अभिला इतकं सुंदर शब्दात, इतकं प्रेमाने समजून सांगितलेलं असतं आणि जो गैरसमज असतो तो दूर झालेला असतो आणि अभिला रिअलाइज झालेलं असतं मी जे वागतोय ते खरंच चुकीचं आहे. मला अक्षय सांगतोय तेच अगदी बरोबर आहे आणि मी अक्षय सांगतोय तसंच वागायला पाहिजे. आता काकाही इमोशनल झालेले असतात. काकांच्याही डोळ्यात पाणी येतं, आनंदच्याही डोळ्यात पाणी येतं आणि जानू बिचारी खरंच ती रडायलाच लागलेली असते. त्यांच्यामध्ये इतका एकोपा आणि इतकं प्रेम असतं आपापसामध्ये. एक जण जरी दुखावलेला असला तर सगळे सपोर्ट करून त्याला उभं राहण्यासाठी मदत करतात आणि आत्ताही एक्झॅक्टली तेच चाललेलं असतं. सगळे मिळून ते अभिला सपोर्ट करत असतात आणि चेअरअप करत असतात की नव्याने लाईफ जगायला सुरुवात कर. जेव्हा अभि मान हलून हो असं म्हणतो तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक सुखद आनंद आलेला असतो आणि असं गोड हसू आलेलं असतं. इकडे मात्र
रमा नाराज झालेली असते, खूप वाईट वाटलेलं असतं, थोडक्यात ती दुखावलेली असते. तिच्या बेडरूममध्ये येऊन आजी जे बोलली आहे सीमाला त्याचा विचार करत असते. रमा घरात आली, तिच्या पाठोपाठ ती रेवाही घरात आली आणि जेव्हापासून ती रेवा घरात आली घराची अगदी सगळी घडीच विस्कटून गेली ग. सगळं काही विस्कळीत झालं आणि नको व्हायला तेच झालं. माझ्या अभिचं आयुष्य अगदी बरबादच होऊन गेलं. हे बघ, मी रमाला दोष देत नाहीये, पण रमामुळे ती रेवा आली आणि सगळं काही घटतच गेलं. त्यामुळे मला कुठेतरी त्या रमाचा राग येतो ग आणि असं वाटतं की तिने आता परत यायलाच नको. माझी माही आली आहे ना, माहीनेच माझ्याजवळ राहावं. जेव्हा हे स्वतःच्या कानाने रमा ऐकते तेव्हा तिला खूप वाईट वाटलेलं असतं. ती कोणालाही काही कळू देत नाही आणि तिच्या बेडरूममध्ये जाऊन ती मात्र रडत बसलेली असते. आजी जे बोलली ते सारखं सारखं तिला आठवत असतं आणि त्याच गोष्टीचा ती परत परत विचार करत असते. जी डायरेक्ट म्हणलेली असती, मुळात जर रमा आलीच नसती तर हे सगळं झालं असतं का? नाही, सगळं काही छान चाललं होतं, पण ती आली आणि सगळा पचकाच झाला. पण जाऊ दे आता. सीमा म्हणते, आई असं बोलू नका ना प्लीज, माझी रमाही खूप गोड आहे. हे बघ, आता जे झालंय ते झालंय. आता आली आहे ना माही, आता माहीला आपण एक्सेप्ट केले आणि सगळं छान चाललंय ना, अगदी असंच छान चालू दे. आणि तुला खरं सांगू का सीमा, रमाने परत यावं असं मला आता वाटत नाहीये, कारण मी माहीला एक्सेप्ट केलंय आणि तिच्याशी सगळ्यांनी जुळवून घेतले आणि आपलं सगळं काही छान चाललंय ना, असंच चालावं असंच मला वाटतंय ग. आजी जे शब्द बोलले सारखे त्या रमाला आठवत असतात आणि तितकं वाईट वाटून ती सारखा त्याच गोष्टींचा विचार करत असते. रमा विचार करत असते तितक्या तिथे अक्षय येतो. काय ग, मगाशी मी कपडे बदलायला आलो तेव्हा झोपलेली होती तू, म्हणून तुला सांगता नाही आलं. तुला माहिती आहे का, आम्ही क्रिकेट खेळलो आणि आम्ही जिंकलो. आभ्या आणि मी एकाच टीममध्ये होतो. तुझी आयडिया अगदी वर्क झाली परफेक्ट. आभ्या आणि मी एकत्र होतो आणि आभ्याला जे करायचंय ते आम्ही केलंय, समजून सांगितलंय त्याला, अगदी नॉर्मल आणलाय आम्ही. गैरसमज दूर झालाय आणि आभ्याला रिअलाइज करून दिलंय का असं वागतोय. आपण सगळे एकत्र आहोत, एक फॅमिली आहोत. मग छान वागूया की, तुला काय प्रॉब्लेम आहे आम्हाला सांग, सगळे मिळून आपण सॉल्व्ह करू. आणि आभ्याने शेवटी सगळ्यांसमोर मन मोकळं केलं आणि खूप छान त्याने स्वतःला काय वाटतंय ते सांगितलं. आम्हीही त्याला समजून घेतलं आणि त्याने आम्हाला सगळ्यांना काय वाटतंय त्याच्यामुळे आम्हाला किती वाईट वाटतंय हे समजून घेतलं आणि सगळ्यांना तो सॉरीही म्हणाला. खरंच रमा, तू सॉलिड आहे. तू आयडिया दिली आणि ती वर्क झाली. ए रमा, काय झालंय ग? मी इतका बोलतोय तुझ्याशी, तू एकही शब्द बोलत नाही माझ्याशी. ती फक्त हसत असते, त्याला काही बोलत नाही, कारण तिला आजी जे बोलली आहे त्यामुळे खूप वाईट वाटलेलं असतं आणि रमा खूप दुखावली गेलेली असते. अक्षय म्हणतो, अहो पाठ दुखतीये ना म्हणून मला काही सुचत नाहीये, म्हणून जरा शांत शांत आहे. पाठ दुखतीये ना रमा, अशी फिर, मी तुझी पाठ चेपून देतो. नाही नाही, काही गरज नाहीये रमा, तुला म्हणतोय ना मी चेपून देतो. मीही तुम्हाला म्हटले ना काही गरज नाहीये, अगदी असू द्या. अक्षय उठतो आणि लगेच रमाची पाठ चेपून देत असतो. इकडे आभ्याच्या गुडघ्याला लागलेला असतो, तो गुडघा आहे ना शेकत असतो. बाबा दोघांसाठी मस्त कॉफी आणतात. काय रे, गुडघा दुखतोय? अहो हो ना, अचानक खेळून आणि खूप दिवसांचा गॅप पडलाय ना त्या. अरे होतंय होईल नॉर्मल, शेकव त्याला. अभि, तुला एक सांगू का? बाबा खूप हळू आवाजात म्हणतात. बाबा बोला की. तुला असं हसताना खेळताना बघितलं ना की खूप बरं वाटतं रे. कायमच असा राहणार आहे. तू हसता खेळता असला की जरा मलाही बरं वाटतं रे. तू जरा नाराज किंवा वेगळ्याच झोनमध्ये असला की एक बाप म्हणून मला खूप वाईट वाटतं. आणि अभि, तुला माहिती आहे का, आता माझं वय होत चाललंय ना, मला हे काही एक सहन होत नाही रे. आणि तुझ्या काळजीने तर मी अगदी वेडापिसा होतो. त्यामुळे तू असा हसता खेळता नॉर्मल वाग ना प्लीज. अरे बापरे, या घरात सगळ्यांना माझी किती काळजी आहे रे बाबा. एवढी काळजी अक्षयची सुद्धा नसेल, हो की नाही? आता दोघेही हसायला लागलेले असतात. नको ना रे अभि, पहिल्यासारखं वागू प्लीज. अहो बाबा, मी गंमत केली. तुला एक सांगू का, मगाशी अक्षय म्हटलं ना, मुकादम इंडस्ट्री आपली सगळ्यांची, आपण सगळ्यांनी मिळून तिला वाढवली तर खूप मोठ्या ह्याच्यावर जाणार ती. प्लीज जाणार आहे ऑफिसना. आणि आर्थाची सुद्धा काळजी घे तू प्लीज, तिलाही तुझी गरज आहे बाबा म्हणून, कळतंय का? हो बाबा, मी आता ऑफिसलाही रेग्युलर जाणार आणि आर्थालाही पुरेपूर वेळ देण्याचा प्रयत्न करणार. आणि तुम्हाला हवंय तसं मी गुड बॉय सारखा वागायचा प्रयत्न करणार, म्हणजे तुम्हालाही टेन्शन येणार नाही ह्या उतार वयामध्ये. बरोबर आहे का बाबा? आता बाबा हसायला लागलेले असतात, कारण अभि पहिल्यासारखं वागायला लागलेला असतो. अभि म्हणतो, हे बघ बाबा, मी ऑफिसला सुद्धा जायला लागणार, बघू मला किती इन्व्हॉल्व करून घेतात. हे बघ, इन्व्हॉल्व करून घेता हा शब्द चुकीचा आहे तुझा. प्रत्येकाने इन्व्हॉल्व करण्यासाठी तेवढे एफर्ट्स द्यायला लागतात. आपण जर समोरच्याला तेवढे एफर्ट दिले की समोरचं बरोबर आपल्याला इन्व्हॉल्व करून घेतो. आणि जेव्हा एक मुलगी लग्न करून दुसऱ्या घरात येते, अगदी नवीनच असते, तिच्यासाठी सगळं काही नवीन असतं. फॉर एक्झाम्पल, तू आपल्या रमाचंच घे. रमा आपल्या घरात लग्न करून आली तेव्हा तिला फारसं कुणी काही जवळ केलं नाही किंवा तिला कुणी काही डिमांडही देत नव्हतं, कुणी काही आपलंसही करत नव्हतं. तू मी बस, आपण 1-2 लोक घरात असे होतो की तिला सपोर्ट करायचो आणि आपलंच करायचो आणि तिची काळजी घ्यायचो.
सगळ्यांनी हळूहळू तिला सपोर्ट केला आणि तिनेही सगळ्यांना प्रेमाने जिंकून घेतलं. आज प्रत्येकाच्या तोंडात रमा 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 आहे. कळतंय तुला? म्हणजे आपणही तितकं करायला लागतं की प्रत्येकजण आपल्याकडे अट्रॅक्ट होणार आणि आपली काळजी घेणार. आपल्याशिवाय समोरच्याचं काही होणार नाही. आपण आपल्या वागण्यातून दाखवून द्यायचं की मी तुझी किती काळजी घेतो, त्यामुळे तो किती माझी काळजी घेतो. दोघंही एकमेकांची जेव्हा काळजी घेतात, एकमेकांना रिस्पेक्ट देतात, तेव्हा काय ते नातं चांगलं आणि परफेक्ट होतं. आणि रमाने थोड्या दिवसात सगळ्यांबरोबर इतकी घट्ट मैत्री केली आहे की बस. आणि तुझ्याबरोबर आरतीने सुद्धा तेवढाच सपोर्ट केला होता रमाला त्यावेळेला. तू, आरती, मी, आपण तिघांनी मिळून रमाला एक्सेप्ट आधी केलं, नंतर हळूहळू सगळ्यांनी एक्सेप्ट केलं आणि रमाचं या घरात राहणं, चालणं, बोलणं सगळं काही व्यवस्थित झालं. कळतंय का तुला अभ्या मला काय सांगायचंय? ऍडजस्ट करायला शिकायचं, बरोबर सगळं ऍडजस्ट होतं. अगदी समोरच्याकडून एकदम अपेक्षा करून जमत नाही. बाबा तुम्ही काय म्हणताय आलंय माझ्या लक्षात. अक्षयच्या लक्षात आलेलं असतं इकडे की रमाला काहीतरी बिनसलंय आणि रमा म्हणूनच नाराज आहे. काय झालंय? अहो पाठ दुखतीये. हे बघ, पाठ दुखतीये म्हणून पाठीला महत्व आहे, डोकं दुखतंय म्हणून डोक्याला महत्व आहे, तसंच वाईट वाटतंय म्हणून सुखालाही, दुःख आहे तुला सध्या म्हणून सुखालाही तितकंच महत्व आहे. कळतंय का मला काय सांगायचंय? ती आता शांत बसलेली असते कारण बरोबर अक्षयने तिला पकडलेलं असतं ती का नाराज आहे. मी तुला अनेक वेळा सांगितलंय ना, रमा अक्षयचा प्रवास थांबू शकत नाही. तो कंटिन्युअसली चालत राहणार. अगदी काहीही होऊ दे, काहीही वेळ येऊ दे. कळतंय ना तुला रमा? आम्ही म्हणतो बाबा बायकांसाठी हे सोपं असतो कारण त्यांनी मनाची तयारी केलेली असते त्यांच्या माहेरी असताना की लग्न झाल्यावर आपल्याला सासरी जायचंय, दुसऱ्या नवीन लोकांमध्ये जायचंय. त्यामुळे मनाची तयारी असते, त्यामुळे सगळं काही त्यांना सहज हँडल करता येतं. पुरुषांचं मात्र तसं नसतं हो. बाबा लगेच म्हणतो हा वाट बघतात ते निमंत्रणाची. मनाने त्यांना काही कळत नाही. समोरचं जेव्हा निमंत्रण देईन तेव्हा हे पाऊल उचलतात. बरोबर आहे का अभि? बाबा आता चांगल्या शब्दात त्याला समजून सांगतात. बास, कुणीतरी येईन समजून सांगेन, काय झालंय त्याच्यावर चर्चा करेल, हे सगळं बास कर आणि नॉर्मल आणि एकदम साधी लाईफ जगायला सुरुवात कर. तुझे वागतोय ना अगदी चुकीचं आहे अभ्या, लक्षात ठेव. साई बसलेला असतो विचारामध्ये. आई येते. आई म्हणते सांबारवडी करू का? आत्ता सांबारवडी करते आणि तुला देते. आई मला असं वाटतं की रमाला जाऊन मी खरं खरं सांगायला पाहिजे का आपल्या दोघांचा साखरपुडा झालाय. काय रे साई? रमा 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 त्या पोट्टीने तो डोकं आहे ना असं जाम करून टाकले. आता लग्न होणार आहे, साखरपुडा होणार आहे. कळतंय का तुला? तुझी पोट्टी ना, अरे तिच्या नावावर सांगवीमध्ये फ्लॅट आहे, फ्लॅट. आणि तिचा बाप किती सोनं देणार आहे तुला माहिती आहे ना? ती आल्यावर सुद्धा तिच्या समोर रमा रमा रमाच करणार आहे का? साई तुझ्या डोक्यात काही शिरत नाही का रे? उगं बावळटसारखं तर रमाच्या मागं लागलाय. रमा तिचा संसार करतीये ना, करू दे की तिला संसार. आणि साई तुझा संसार तू कर, कशाला तिच्या संसारात जातोय उगच? तिला तुझ्याबद्दल काही वाटत नाही ना, मग कशाला तिच्या मागे मागे फिरतोय? तुझा संसार आहे ना तेवढं तू कर. कळतंय का तुला? साई उठतो. साई म्हणतो बरोबर माय, तू बरोबर म्हणू राहिली. पैशासाठी मला विकलं त्या पोरीला आणि आता त्या पैशासाठी, त्या सोन्यासाठी मला लगीन बी करू राहिली. माझ्या मनाचा विचार नाही करू राहिली तू. आई येते आणि आई म्हणते काय म्हणाला आणि अशी सनकन त्याच्या कानाखाली देते. काय म्हणलं तू? मी तो विचार नाही करू राहिले. अरे आई आहे मी, आई. साई आईच्या मनाचा सुद्धा विचार कर. तुझी माय ना कैदशीन आहे, कैदशीन. तिला कळत नाही तिच्या लेकाचं भलं कशात, वाईट कशात आणि स्वतःच्या तोंडात मारून घ्यायला लागलेली असते. साई तिच्या हात पकडतो. माय तुझ्या म्हणण्यानुसार केला ना मी साखरपुडा, आता लग्न सुद्धा करीन. कशाला टेन्शन घेते आणि का सारखं सारखं तेच आठवण करून देते? हळूहळू सगळ्या गोष्टीतून बाहेर येईन. हे बघ तू असा ताण करून घेऊ नको स्वतःला. माय त्या लोकांना फक्त सांग सोनं नको, घर नको, हुंडा नको, मला काहीच नका देऊ. फक्त लग्न लावून द्या. मला त्यांचं काहीच नकोय. माझ्या सुखात, माझ्या दुःखात मी आनंदी आहे. तसंच मला जगायचं. त्यांच्याकडून काही भीक घेऊन मला संसार करायचं नाहीये. आणि माई मला असं वाटतं की एकदा तरी मी रमाला सांगायला पाहिजे की मला काय वाटतं किंवा आमचा साखरपुडा झाला होता. सगळं काही मला एकदा सांगू दे. त्यांना काय वाटतं त्याच्याशी मला देणं घेणं नाही, पण मला काय वाटतं त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे ना, एकदा मला सांगू दे ना माय. रमा हॉलमध्ये आलेली असते. तिची कंबर अजूनही दुखत असती, पाठ दुखत असती. ती बसते. तितक्यात अक्षय डॉक्टरांना घेऊन येतो आणि म्हणतो हे बघ मला वाटलंच होतं आराम करणार नाही. कशासाठी आली ग बाहेर? कशाला बोलवलं या फिजिओथेरपीला? तिला फिजिओथेरपी हे म्हणताच येत नाही. ती काहीतरी वेगळंच म्हणते. आजी आलेली असते, नैना आजी आलेली असते, सीमा आलेली असते आणि जानू आलेली असते. अगं सीमा, हिला साधं डॉक्टरांचं नाव सुद्धा घेता येत नाही. कशी बोलते का ही गावंढळ? आई ती मुद्दाम बोलतीये सगळ्यांच्या समोर. रमा असल्याचं नाटक करतीये ना ती. अक्षय म्हणतो काय म्हटले तू? आता जे म्हटले ना तेच. कायसाठी बोलवलं? मी माझी बरी झाली असती ना, या डॉक्टरांची काय गरज नव्हती. अचानक बरी याला चुकीचे वर्ड सुचतात ग. तिला बोलताच येत नाही. ते एक्सेप्ट करा की तुम्ही. चुकीचे वर्ड सुचतात तिला. दरवेळेला माझं ऐकतेस रमा, तरीही चुकीचंच बोलते. कळतं का ग?
फिजिओटायपिस्ट कुठून आला, थेरपिस्ट मानायचं तर टायपिस्ट कुठून आला? काही कळतं का रमा काय बोलती? व्यायाम ब्यायाम सगळं करीन, पण इंजेक्शन मी काही घेणार नाहीये. आता डॉक्टरही हसायला लागते आणि अक्षयही हसायला लागलेला असतो. डॉक्टर म्हणतात कुठे पेन? रमाला कळत नाही पेन या शब्दाचा अर्थ. अक्षय हसतो आणि तिला म्हणतो पेन म्हणजे कुठं दुखतंय सांग. ती म्हणते इथं पेन आहे इथं. आजी म्हणते सीमा आईला तर पेन शब्दाचा अर्थ सुद्धा कळत नाही. इतकं कुणी मूर्ख असतं का? अहो आई, रमा असल्याचा अभिनय करती ना, म्हणून काय सगळं करतीये ती नाटक. उगाच तुम्ही सिरियसली घेऊ नका. डॉक्टर म्हणतात फारच विनोदी मॅडम तुम्ही. आता अक्षय बळच हसायला लागलेला असतो मॅडमच्या समोर. डॉक्टर आता रमाला औषध देतात आणि काही व्यायाम करायला देतात. आता ते करायचे. रमा राग अक्षयकडे बघत असते. मित्रांनो, हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार आपण थोडक्यात बघूया. साई रमा म्हणून माहीशी बोलतो आणि माहीला म्हणतो मी इतका वाईट आहे का? माझ्या आयुष्यातून तुम्ही नाव सुद्धा माझं काढून टाकलं. माही म्हणते मी रमा नाहीये, मी माही आहे. साई म्हणतो काय? हो मी माही आहे. इकडे नाही ना. माहीला फोन लावते आणि मला तुला भेटायचंय म्हणून सांगते. आजी येते ना. आजी म्हणते कुणाला भेटायचंय? नाही ना तुला? नाही ना. काही एक बोलत नाही. माही फोनवर बोलत असते. तितक्यात तिला देविका बघते आणि माही कुठं चाललीये? वकिलाला भेटायला चाललीये म्हणून घरी आणते आणि माहीला ती बांधून ठेवते. इकडे नैना आणि रमा माहीला फोन लावते, पण देविका त्यांना फोनवर बोलू देत नाही आणि फोन तिच्या हातातून घेऊन तसाच ठेवून देते. इकडे नैना आणि रमा मात्र हॅलो हॅलो करत असतात. आता बघूया रमा आणि नैना मिळून माहीला सोडवतात का देविकाच्या तावडीतून. मित्रांनो, हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.